तुमचा देखील चेहरा खूप जास्त टॅनिंग झालेला असेल, चेहऱ्यावरती छोटे-छोटे पिंपल्स आलेले असतील किंवा मग पिंपल्सचे डाग वगैरे राहिलेले असतील, तर आज मी तुमच्यासोबत अशी एक मॅजिकल रेमेडी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या स्किनवरील अनेक समस्या कमी होण्यासाठी मदत होईल. आणि बघा, जर तुमच्या घरामध्ये अचानकच एखादं लग्न ठरलेलं असेल किंवा मग एखादा कार्यक्रम वगैरे असेल आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाण्यासाठी टाईम नसेल, तर आज मी सांगितलेली रेमेडी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती आणि सोबतच हातापायांवरती एकदा वापरून बघा आणि त्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडं असं फेशियल किंवा मग मेडिक्युअर आणि पेडिक्युअर करण्याची देखील गरज लागणार नाही. आणि आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील अजिबात करावा लागणार नाही. फक्त 5 ते 10 रुपयांच्या खर्चामध्ये तुम्हाला अगदी पार्लरसारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती आणता येणार आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आहे. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल त्या भांड्याचा वापर तुम्ही आपल्या या रेमेडीसाठी नक्कीच करू शकता. आणि त्यानंतर बघा, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि ते म्हणजे बेसन पीठ. कारण बेसन पीठ आपल्या स्किनच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी वापरलं जातं. तुम्हाला तर माहीतच असेल की प्राचीन काळामध्ये साबण किंवा मग फेसवॉश अवेलेबल नव्हते, तर तेव्हाच्या काळामधील स्त्रिया आपल्या चेहऱ्यासाठी बेसन पिठाचा आणि हळदीचा वापर करायच्या आणि त्यामुळेच त्यांची स्किन खूप जास्त प्रमाणात ग्लो करायची. बघा, जर तुमचा चेहरा खूप जास्त ऑइली असेल आणि सोबतच चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पिंपलची वगैरे समस्या जाणवत असेल ना, तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी बेसन पिठाचा वापर नक्की करा. कारण यामुळे आपली स्किन डीपली जाऊन क्लीन होण्यासाठी मदत होते आणि सोबतच जर स्किनवरती अतिरिक्त तेल असेल तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होते. आणि बघा, ज्या लोकांची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्या लोकांनी इथं बेसन पिठाच्या ऐवजी जर तुमच्याकडे मुलतानी माती किंवा मग तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर ते देखील वापरू शकता. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 ते 3 चिमूट एवढी कस्तुरी हळदी ऍड करायची आहे. जर तुमच्याकडे कस्तुरी हळदी अवेलेबल नसेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला साध्या हळदीचा वापर करायचा आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की साधी हळद ही जास्त प्रमाणामध्ये अजिबात घ्यायची नाही, कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिवळसरपणा राहू शकतो. आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि सोबतच अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे जर तुमच्या स्किनवरती एखादा कट असेल किंवा मग ब्रेकआउट्स असतील तर ते सगळे काही कमी होण्यासाठी मदत होत असते. आता बघा, त्यानंतर आपल्याला या रेमेडीमध्ये साधारणतः अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस देखील ऍड करायचा आहे. कारण लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपलचे निशाण असतील किंवा मग एखादा काळा डाग वगैरे असेल ना, तर तो हळूहळू कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होते. आणि लक्षात ठेवा, जर तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी होत असेल तर इथं लिंबाचा तुम्ही अजिबात वापर करायचा नाहीये, कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती रेड पॅचेस देखील येऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच यामधील ज्या गोष्टींची तुम्हाला ॲलर्जी असेल ती गोष्ट तुम्ही इथं स्किप करू शकता. आता बघा, लिंबाचा रस ऍड केल्यानंतर आपल्याला सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही इथं बघू शकता, आतापर्यंत आपण फक्त 3च गोष्टींचा वापर केलाय. एक म्हणजे बेसन पीठ, दुसरं म्हणजे हळद आणि तिसरं म्हणजे लिंबाचा रस. आता पुढे आपण याच्यामध्ये आणखी 1 ते 2 गोष्टींचा वापर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या स्किनला आणखी जास्त फायदा होण्यासाठी हेल्प होईल. आता बघा, आपला सगळा काही पॅक रेडी करण्यासाठी इथं मी कच्च्या दुधाचा वापर करते. ज्या लोकांची स्किन ऑइली असेल तर त्या लोकांनी इथं कच्च्या दुधाचा वापर करा. आणि ज्या लोकांची स्किन खूप जास्त प्रमाणामध्ये ड्राय वगैरे असेल ना, तर दुधासोबतच तुम्हाला काय करायचे, तर व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील याच्यामध्ये ऍड करायचे. इथं तुम्ही बघू शकता, साधारणतः 2 चमचे एवढं कच्चं दूध मी याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर तुम्ही गरम केलेल्या दुधाचा देखील वापर नक्कीच करू शकता. दूध ऍड केल्याच्या नंतर आपला सगळा काही पॅक व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. आणि बघा, पॅक तुम्हाला जास्त घट्ट देखील करायचा नाहीये किंवा मग जास्त पातळ देखील करायचा नाहीये. पॅकची कन्सिस्टन्सी अशी ठेवा की तुम्हाला ते स्किनवरती अगदी इझिली अप्लाय करता येईल. अगदी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर तुमचा जो काही पॅक आहे ना, तो इथे रेडी होईल. आणि बघा, हा पॅक जर तुम्ही एकदा तुमच्या त्वचेवरती किंवा मग तुमच्या हातापायांवरती अप्लाय करायला सुरुवात केली तर त्यानंतर खरंच विश्वास ठेवा, तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. कारण एवढा जास्त ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती आणि सोबतच तुमच्या हातापायांवरती देखील येणार आहे. बघा, जर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर आणि मेडिक्युअर देखील करायचं नसेल तर आज मी सांगितलेली ही रेमेडी तुम्ही तुमच्या हातावरती, पायावरती आणि सोबतच मानेवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता.
आणि बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मिश्रण थोडंसं घट्टसर वगैरे झालेलं आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी थोड्या प्रमाणावरती दुधाचा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं पातळ झालंय, तर याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणावरती तुम्ही बेसनचा देखील नक्कीच वापर करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, मी सांगितलेले सगळे काही घटक याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि त्यानंतर आपला फेस पॅक रेडी करायचा आहे. आणि आपल्या या फेस पॅकची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे अगदी लहान वयोगटातील मुलं आणि मुली देखील आपल्या या फेस पॅकचा वापर नक्कीच करू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील हा फेस पॅक तुमच्या फेसवरती आणि सोबतच हातापायांवरती नक्कीच अप्लाय करून बघा. आणि बघा, ज्या लोकांना ड्राय स्किनची खूप जास्त समस्या असेल किंवा मग चेहऱ्यावरती ब्रेकआउट्स वगैरे आलेले असतील ना, तर त्या लोकांनी साधारणतः 1 चमचा एवढा ॲलोवेरा जेल देखील याच्यामध्ये ऍड करायचे. आणि जर का तुमच्याकडे फ्रेश असं ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. आणि फ्रेश ॲलोवेरा नसेल तर एखाद्या चांगल्या ब्रँडचा ॲलोवेरा जेल तुम्हाला घ्यायचा आहे आणि साधारणतः 1 चमचा किंवा मग अर्धा चमचा एवढा ॲलोवेरा जेल आपल्याला या पॅकमध्ये वापरायचा आहे. बघा, ॲलोवेरा जेल ऍड केल्याच्या नंतर सगळा काही पॅक आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून आपल्या या पॅकमध्ये ॲलोवेरा जेल अगदी व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला सगळा काही पॅक इथं रेडी झालेला आहे. आता हा पॅक स्किनवरती अप्लाय कशा पद्धतीने करायचा हे सगळं काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघा, हा रेडी झालेला पॅक आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती, मानेवरती आणि सोबतच हातापायांवरती देखील अप्लाय करायचा आहे. जर तुम्हाला 2-3 जणांसाठी बनवायचा असेल तर तुम्ही इथं पॅक जास्त प्रमाणावरती देखील बनवून नक्कीच ठेवू शकता. आता बघा, चेहऱ्यावरती अप्लाय करताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचा चेहरा स्वच्छ असा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपला सगळा काही पॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला अप्लाय देखील करून दाखवणार आहे. आणि बघा, अप्लाय करताना पॅक तुम्हाला जास्त प्रमाणावरती देखील लावायचा नाहीये किंवा मग अगदी कमी प्रमाणावरती देखील अजिबात लावायचा नाहीये. तर सगळीकडे सारख्या प्रमाणावरती आपला पॅक अप्लाय करून घ्या. अप्लाय केल्याच्या नंतर 5 ते 6 मिनिटं थांबा आणि त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावरती मसाज करा. बघा, व्यवस्थित असा मसाज केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स निघून जातात आणि सोबतच अनइव्हन स्किन टोन देखील निघून जाण्यासाठी मदत होते. 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज केल्याच्या नंतर तुम्हाला चेहरा अगदी थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे. आणि त्यानंतर बघाल, एकाच वापरामध्ये तुमच्या स्किनचे बऱ्याच समस्या हळूहळू कमी होण्यासाठी सुरुवात होईल. चला तर मग नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, यामधील कोणत्याही घटकाची तुम्हाला ॲलर्जी असेल तर पहिल्यांदा पॅच टेस्ट नक्की करा आणि त्यानंतरच हा पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करायला सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.